नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहेत की सगळ्या रिझनिंगच्या शॉर्ट ट्रिक्स काय आहेत आणि 1 मिनिटच्या आतमध्ये किती लेस दॅन अ मिनिट 1 मिनिटच्या आतमध्ये आपण उत्तर कसं काढू ते आपण रिझनिंगच्या शॉर्ट ट्रिक्स सगळ्या बघूया। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचं आहे। एकूण एक काहीतरी मी वेगळं ट्रिक्स अँड टिप्स देणार आहे तुम्हाला, तर पूर्ण लास्ट पर्यंत राहायचं आहे आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करायचा आहे, कारण की हा तुमच्यासाठी खूपच फ्रुटफुल व्हिडिओ असणार आहे। आजच नाही तर येणाऱ्या भविष्यासाठी पण हे शॉर्ट ट्रिक्स एका बुक मध्ये एक नोटबुक बनवा, एक रजिस्टर बनवा किंवा एक ती आपली काय म्हणते जी एक छोटीशी बुक असते ना, तुम्ही त्याला काय म्हणता, आजकालचं ते लहान मुलांचं काहीतरी राहते त्याच्यामध्ये लिहून ठेवून द्या आणि ते लॉंग टर्म लाईफ टाइम ठेवा। आम्हाला पण आमच्या शाळेतल्या सरांनी सांगितलेलं होतं की एक छोटं रजिस्टर बनवा ज्यामध्ये नोट्स लिहून ठेवा तुमचे फक्त शॉर्ट ट्रिक्स वाले फॉर्म्युले। ते आजही आमच्याकडे आहे, ते कामात पडतात। तुम्ही पण मी पण तुम्हाला तेच सजेस्ट करणार, ठीक आहे। तर चला आपण समोर जाऊया। आपल्याकडे जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे सगळे बॅचेस कंडक्ट केले जातात। त्या बॅचेस मध्ये आपण फुल सिलेबस कव्हर करतो A to Z आणि PYQ सुद्धा घेतो। त्यानंतर आम्ही तुमचे टेस्ट सिरीज पण करून घेतो, तुमच्याकडनं प्रॅक्टिस पण करून घेतो आणि आम्ही तुम्हाला जे शिकवतो ते तुम्हाला आम्ही ई बुक नोट्स मध्ये सुद्धा अवेलेबल करून देतो। आणि या सगळ्या फॅसिलिटीज सोबत तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघणं सुद्धा पॉसिबल असणार आहे, कारण की ते तुमच्या शाळेच्या वेळेनुसार आम्ही लाईव्ह लेक्चर घेणार आहे। आणि जर ते पॉसिबल नाही झालं तर आम्ही तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा कंडक्ट म्हणजे देणार आहेत आणि ते रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही किती पण वेळा बघू शकता। डाउनलोड करायचं त्याला आणि अनलिमिटेड टाइम बघू शकता। तुम्ही बघितलं आहे आणि तुम्हाला परत बघायचं आहे डाऊट क्लिअर करण्यासाठी तुम्ही किती पण वेळा बघू शकता। या सगळ्या फॅसिलिटी सोबत तुम्हाला सध्या ऑफर प्राइस सुरू आहे, या दिवाळीची ऑफर प्राइस म्हणून दिवाळी मेगा ऑफर फक्त आणि फक्त 1000 रुपयामध्ये हे बॅचेस आहेत। किती इयर साठी? पूर्ण 1 इयर साठी हे बॅचेस आहेत। तुम्ही याचा पूर्ण लाभ घेऊ शकता आणि याची आजची लास्ट डेट आहे 18 ऑक्टोबर ही त्याची लास्ट डेट आहे, ठीक आहे। तर तुम्हाला लवकरात लवकर हे बॅचेस जॉईन करून घ्यायचे आहे। चला आपण बघूया की आता शॉर्ट ट्रिक्स काय काय। स्क्वेअर कसा काढावा लागतो मला सांगा। 1 ते 20 पर्यंत सगळ्यांनाच लर्न असतात आणि असायला पाहिजे। जर तुम्ही कोणती पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्रिपेअर करत आहे तर लर्न असायला पाहिजे तुमचे 50 पर्यंत, ठीक आहे। मॅन्डेटरी कुठपर्यंत असले पाहिजे? 50 पर्यंत। पण आता लर्न नाही आहे, मग 20च्या समोर कसं जायचं? 20च्या समोर कसं जायचं तर काय करायचं, आता जसं की आता सगळ्यात मोठा नंबर आहे 98 चा स्क्वेअर कसा काढाल? 2 वेगवेगळ्या आहे, एक तर 100च्या जवळपास असलेल्या नंबर्सचा कसा आणि एक आहे 50च्या जवळपास असलेल्या नंबरचा कसा। 98 चा स्क्वेअर कसा काढाल तुम्ही? 98 हा 100 पेक्षा 2 नी लहान आहे, 2 नी कमी आहे। त्या 98 मधून 2 मायनस करायचे, किती येणार? 96 आणि 2 नीच कमी आहे म्हणून 2 चा स्क्वेअर लिहायचा। हा झाला 98 चा स्क्वेअर। एक वेळा तुम्ही चेक करा, तुमच्या कॅल्क्युलेटर मध्ये हेच उत्तर येणार। आता जर तुम्हाला काढायचं आहे 48 चा स्क्वेअर किंवा 47 चा स्क्वेअर घ्या। 47 50 पेक्षा कितीनी लहान आहे? 3 नी लहान आहे। फक्त 100 आणि 50 मध्ये फरक इतका आहे की 98 काढताना 98 मधून 2 मायनस केले होते, पण 47 काढताना 3 मायनस आहे, इथे पॉइंट नाही हा। 3 नी लहान आहे हा 50 पेक्षा, पण 47 मधून 3 नाही मायनस करायच्या, 25 मधून 3 मायनस करायच्या। कशातून? 25 मधून 3 मायनस करायचे, किती येणार? 22 येणार। आणि 3 मायनस केले म्हणून 3 चा स्क्वेअर लिहायचा। तुम्ही आता हा 47 चा स्क्वेअर काढून बघा, हेच उत्तर असणार। आणि हे तुम्ही पूर्ण 30 पासून पण फॉलो करू शकता। मला सांगा 31 चा स्क्वेअर कसा काढाल? 31 कितीनी लहान आहे 50 पेक्षा? कितीनी कमी आहे? लहान म्हणजे कमी आहे, कितीनी? 19 नी कमी आहे। 25 मधून 19 काढा, किती उरणार? 25 मधून 19 काढा, किती उरणार? 6 उरणार, है ना। मग ते 6 जसं तसे लिहून टाकायचे।
19 कमी आहे म्हणून 19 चा स्क्वेअर लिहायचा. 19 चा स्क्वेअर आहे 361 आणि हा 3 आणि 1 टोटल किती होणार 961. ठीक आहे. तुम्ही म्हणाल की हा 6 इथे ऍड करतो, तसं नसते. ठीक आहे. या प्रकारे हे, कारण की इथे जसं एखादा सपोज हा 4, सपोज आता याचा स्क्वेअर आहे. कशाचा स्क्वेअर घ्याल तुम्ही 92 चा. 92 8 आहे 88. सपोज 88 चा, मी तुम्हाला हे सांगत आहे की कसं 88 चा स्क्वेअर आहे. 88 100 पेक्षा 12 नी कमी आहे, तर इथे काय कराल 12 नी मायनस कराल. किती येणार हे 6 आणि हे 7. इथे 76 लिहायचं. 12 नी कमी आहे म्हणून 12 चा स्क्वेअर 144 लिहावा लागतो आणि मग हे ऍडिशन करून 7744 हे याचं 88 चं उत्तर आहे. हा आहे याची शॉर्ट ट्रिक. हे झाले स्क्वेअर्स. आता आपण बघू स्क्वेअर रूट. ठीक आहे. इतकं झालेलं आहे. आता आपण बघू स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट असं राहणार की सपोज एखादा नंबर आहे, सपोज हा नंबर आहे, याचा स्क्वेअर रूट कसा काढायचा, जो पण याचा युनिट डिजिट असेल तो चेक करायचा आणि आठवायचं की 1 ते 9 मध्ये किती 1 ते 9 मध्ये कोणाच्या स्क्वेअरचा युनिट डिजिट हा 1 येतो. तर कोणाचा तो 1 आणि 9 दोघांचा पण येतो. 1 चा स्क्वेअर 1 आहे, 9 चा स्क्वेअर 81 आहे. या दोन्हीच्या युनिट डिजिट मध्ये 1 येते. तर या 2401 चा युनिट डिजिट मध्ये पण 1 किंवा 9 येणार. इथे काय येणार आपण ते बघूया. मग जसं पण 1 झालं, शेवटचे 2 नंबर कॅन्सल करायचे. आता आहे हा 24. 24 कोणाच्या स्क्वेअरच्या खाली येते. म्हणजे जसं की 5 चा स्क्वेअर 25 आहे, पण 25 24 पेक्षा मोठा आहे. मग 5 नाही घ्यायचं, काय घ्यायचं 4 घ्यायचं. बघा 5 चा स्क्वेअर किती आहे 25 आहे, आपण आपल्याला 24 आहे. 24 च्या खाली ज्याचा पण स्क्वेअर येते त्याचा घ्यायचं. मग किती येणार 4 येणार. 1 ते 21 येणार नाही, तर 49 येणार. मग ते फायनल कसं करू आपण. फायनल करताना काय करायचं 4 × 5 करून बघायचं. 4 आलेला आहे इथे फिक्स मध्ये. मग 4 चे एक व्हॅल्यू समोर 5 असते. 4 पंचे 20 उत्तर येत आहे. म्हणजे जो आपला नंबर इथे फिक्स मध्ये आलेला आहे त्याच्या समोरच्या नंबरने आपण मल्टिप्लाय केल्यावर जो पण व्हॅल्यू येणार ती व्हॅल्यू जर याच्यापेक्षा लहान असेल, ही लहान आहे, तर आन्सर 49 येणार. जर ही व्हॅल्यू 26 असली असती तर 41 उत्तर असलं असतं. समजत आहे. ठीक आहे. हे असे ही असते स्क्वेअर रूट वाली पद्धत. तुम्ही वेगवेगळे शॉर्ट ट्रिक्स यूज करून बघा, वेगवेगळे स्क्वेअर्स घेऊन बघा आणि आन्सर काढून बघा, तुमचा आन्सर येणार. आता एलसीएम काढायची शॉर्ट ट्रिक काय आहे. सपोज तुमच्याकडे 12 आहे आणि 96 आहे आणि परत 16 आहे. किती आहे 16 आहे. उत्तर कसं काढाल, याचं एलसीएम कसं काढाल, कधी पण यांचे फॅक्टर्स काढायचे. काय करायचे फॅक्टर्स. 12 चे फॅक्टर काय येणार 3 × 4. 96 चे किती येणार 24 चोक 96 है ना. मग या 24 ला पण आपण फर्दर हे करू शकतो. 4 × 24 किती होते 6 चोक 24 है ना. आणि त्यानंतर 16 म्हणजे किती होते 4 चोक 16. यांच्यामध्ये कॉमन किती दिसत राहिलेला आहे, हा 4 सगळ्यांमध्ये कॉमन दिसत आहे. 1 वेळा 4 लिहून घ्यायचा. ठीक आहे. हा 1 वेळा 4 झाला की परत काही येत आहे का, किंवा काय करायचं, हा आता हा 3 इथे आहे, परत इथे आहे का, इथे हा जो 3 आहे हा 3 यामध्ये आलेला आहे, 6 मध्ये आलेला आहे की नाही आलेला आहे. मग तो 3 लिहून टाकायचा. पण 6 बनण्यासाठी 3 मध्ये अजून किती ऍड करावं लागेल 2, म्हणजे तो 2 पण आलेला आहे. आता हा 4 आणि हा 4 परत लिहून टाकायचा. 4 चोक 16 आणि हे काय राहणार त्याचं एलसीएम राहणार. ठीक आहे. या प्रकारे एलसीएम घ्यावं लागतात. फॅक्टर्स काढायचे आणि फॅक्टर्स मधला जो कॉमन व्हॅल्यू आहे तिन्हीमध्ये जर एकच कॉमन व्हॅल्यू असेल तर ती एकच वेळा लिहायची आणि उरलेले नंबर्स जेवढ्या वेळा आहे तेवढ्या वेळा लिहून घ्यायचे. दॅट्स इट. ठीक आहे. उरलेले जेवढे नंबर्स जसे लिहून घ्यायचे तसे लिहून घ्यायचे. आता पायथागोरस ट्रिपलेट म्हणजे काय, मी हे बॅच मध्ये सुद्धा शिकवलेलं आहे की जेव्हा आपल्याला पायथागोरस थेरम दिलेला असतो, सपोज ही ए साइड आहे, ही बी आहे, ही सी आहे,
पायथागोरसच्या थेरमनुसार a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इक्वल्स टू c स्क्वेअर असं हे फॉर्म्युला बनतो. तर जो ज्या दोन साइड्समुळे 90 डिग्री हा अँगल बनतो त्यांची व्हॅल्यू जर 4 आणि 3 असली तर जो येणारी हायपोटेनियस आहे ती 5 असते इतकं शुअर असते. मग ही 4 असो किंवा ही 4 असो डझंट मॅटर, पण ज्या दोन साइड्स 90 डिग्री बनवून राहिलेला आहे ती जर 4 आणि 3 राहील तर त्याची हायपोटेनियस ही 5 राहील इतकं शुअर आहे. तसंच 12 आणि 5 असलं तर त्याची हायपोटेनियस 13च येते. करून बघा. 4 चा स्क्वेअर 16, 3 चा स्क्वेअर 9, 25 म्हणजे 5 येणार. 12 144, 5 25 आणि 169 म्हणजे 13 चा येणार. अशा प्रकारे ट्रिपलेट बनतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हा 4 3 5 आलाय का बरं, याच्याशीच रिलेटेड बाकी येत राहतं. म्हणजे आता इथे 4 3 5 मध्ये दिलं आहे, या प्रत्येकाला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करा. 4 दुने 8, 3 दुने 6, 5 दुने 10 हा पण ट्रिपलेट विचारला जातो. पण हा जर तुम्ही बेसिक लक्षात ठेवला याच्यात तुम्ही किती पण मल्टिप्लाय करा सेम नंबरनी सेम ट्रिपलेट राहणार. ठीक आहे. यासारखे हे सगळे शॉर्ट ट्रिक्स आहेत. अजून जर तुम्हाला कोणता शॉर्ट ट्रिक्स पाहिजे असेल आपण अजून घेऊन येऊ शकतो. ठीक आहे. अजून जास्त तुमचा वेळ घेत नाही. बाकी तुम्ही दिवाळी एन्जॉय करा, पण थोडाफार रिव्हिजन पण करा, नाहीतर लिंक तुटते आणि मग अभ्यास होत नाही नंतर जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा. ठीक आहे. चला, थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅपी दिवाळी.